आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अधिवेशनामध्ये अशा प्रकारच्या प्रकरणाचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांना किंवा गृहमंत्री या नात्यानं त्यांना सगळं स्पष्टीकरण सरकारच्या वतीनं देण्याची ही कदाचित वेळ ही फारच म्हणजे दुर्मिळ असेल असं मला वाटतं. राहील बरोबर आहे. खरं म्हणजे हे जे काही घडलंय ते भयंकरच घडलेलं आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसणार काहीच नाही आहे ह्याच्यामध्ये. यापूर्वी सुद्धा काही गोष्टी होत्या अशा, नाही असं नाही, पण त्या एकतर दाबल्या जात होत्या किंवा त्यांना काही प्लॅटफॉर्मच मिळत नव्हता समोर येण्यासाठी. तर अशा पद्धतीचं ते होतं. पण तरीसुद्धा मग समाजामध्ये धुसफूस असायची की हे कुणीच बोलत नाही. मग तिथे पत्रकारांनी चांगली भूमिका बजावली त्या काळामध्ये, की असं काही प्रकरणं आली तर वर्तमानपत्रांनी लावून धरायला सुरुवात केली होती. आणि अशा ह्या वातावरणामध्ये यावेळेचं जे त्या भोंदूबाबाचं प्रकरण खरात, त्याचं जे प्रकरण झालेलं आहे, तर त्याचा ते एकंदरीत पाहता त्याला राजकीय किनार तर नक्कीच आहे. कारण अशी काही प्रकरणं असतात ते लगेच त्याच्यात राजकारण घुसलेलं असतं. ते शुद्ध वातावरण शुद्ध करण्याचं सोडून जास्तीत जास्त राजकारण त्याच्यामध्ये संस्कृती मलिन करतं. तर ह्यांनी तसं केलेलं आहे. म्हणजे मला तर वाटतं की सगळेजण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचं आता कौतुक करतायत, त्यांचं अभिनंदन करतायत आणि हे त्यासाठी पात्र आहेत असं मला वाटतं. कारण पूर्वीसुद्धा असे काही घटना घडत होत्या, पण त्या दाबल्या जात होत्या. आज त्यांनी विधिमंडळामध्ये हा प्रश्न उपस्थित करून विधिमंडळात ह्या प्रश्नावरती सबंध सविस्तर अशी माहिती देऊन त्या दोषींना कसं जेरबंद करायचं, त्याचं सबंध जे काही प्रकरण झालेलं आहे ते महाराष्ट्राच्या पुढे ठेवलेलं आहे.